मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर रुपाली चाकणकर यांच्याकडून महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा। चाकणकरांकडून आता सुनेत्रा पवारांकडे राजीनामा सुपूर्द करण्यात आला। बंधुबाबा अशोक खरात प्रकरण चाकणकरांना भोवलं। वैयक्तिक कारणाने राजीनामा देते, स्वेच्छेने राजीनामा दिला। रुपाली चाकणकरांकडून राजीनाम्यानंतर हे स्पष्टीकरण समोर। बंधुबाबा अशोक खरातवर कठोरात कठोर कारवाई करा। खरातला मी गुरु मानलेलं, मात्र त्याची दुसरी बाजू माहीत नव्हती। आध्यात्मिक श्रद्धेतून खरातवर विश्वास, चाकणकरांची स्पष्टोक्ती। खरातवरती कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी। राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकर या स्पष्टच बोलल्या। खरातची दुसरी बाजू माहिती नव्हती, तर आध्यात्मिक श्रद्धेतून केवळ खरातवरती श्रद्धा ठेवलेली होती। खरातवर कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी, रुपाली चाकणकर यांची ही मागणी। बंधुबाबा अशोक खरात प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी। प्रकरणाचा सखोल आणि वस्तुनिष्ठ तपास व्हावा। रुपाली चाकणकर यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना हे पत्र। रुपाली चाकणकर गुन्हेगारी गटात सामील होऊन गुन्हेगारांना अभय देत होत्या। राज्य महिला आयोगावरील कीड गेली। रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर रुपाली ठोंबरे पाटील यांची जहरी टीका। बंधुबाबा प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांवर निशाणा साधला जातोय। बंधुबाबा विरोधात तक्रार होऊनही पोलिसांनी काही केलेलं नाही। काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदेंचा रुपाली चाकणकर यांना पाठिंबा। खरात सोबतचे अनेकांचे फोटो, मात्र महिला म्हणून मला सॉफ्ट टार्गेट केलं, रुपाली चाकणकरांचा आरोप। तर अनामिका कापल्याचा दावा केल्याप्रकरणी सुषमा अंधारेंना कायदेशीर नोटीस पाठवणार। रुपाली चाकणकरांचा फक्त राजीनामा घेऊन चालणार नाही। खरात प्रकरणामध्ये चाकणकरांना सह आरोपी करून अटक करायला हवी। सर्व कॉल रेकॉर्ड्स तपासायला हवे, सुषमा अंधारे यांची ही मागणी। चाकणकरांनी राजीनामा तर दिला, पण राजीनामा देताना त्यांचा माज उतरलेला नाही। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांची रुपाली चाकणकरांवर ट्विट करत ही टीका। बंधुबाबा खरात प्रकरणी दीपक केसरकरांच्या निकटवर्तीयांची एसआयटी चौकशी। दीपक केसरकरांचा निकटवर्तीय दीपक लोंढे एसआयटी चौकशीच्या फेऱ्यात। एसआयटी टीमकडून दीपक लोंढेची कसून चौकशी। दीपक लोंढे सिन्नरमध्ये जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायामध्ये सक्रिय। खरात नावाचा बंधुबाबा आणि त्याच्याशी संबंधित नेत्यांची नार्को टेस्ट करावी। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते फैजान मिर्झा यांची मागणी। संजय राऊतांनी केलेल्या दाव्यानुसार ते 8 ते 9 मंत्र्यांची नावं जनतेसमोर आणावी। मिर्झा यांची ही प्रतिक्रिया समोर। बंधुबाबाचा बिंग फोडणारा शिर्डी प्रकरणातला आरोपी नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात। खरातच्या केबिनमधलं सीसीटीव्ही बाहेर आणल्याचा देखील संशय। पीडित मुलीला तिचे मॉफ केलेले व्हिडिओचे स्क्रीनशॉट पाठवल्याप्रकरणी नीरज जाधववरती गुन्हा दाखल। उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतील। अजित पवारांच्या निधनानंतर सीपी राधाकृष्णन सुनेत्रा पवारांची सांत्वनपर भेट घेणार। देवगिरी निवासस्थानी संध्याकाळी 6 वाजता ही भेट होणार। कसाबच्या बिर्याणीनं ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना खासदार केलं। राऊतांच्या अनलकीली पॅराडाईज या पुस्तकात खळबळजनक गौप्यस्फोट, तर संजय राऊतांकडून पुस्तकातून उज्ज्वल निकम यांना टोला। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देणाऱ्या खटल्यात सरकार पक्षानं साक्षीदार तपासले। नागपूर सत्र न्यायालयामध्ये कालपासून सुनावणीला सुरुवात। 14 जानेवारी आणि 21 मार्च 2023ला गडकरींना धमकी देत 100 कोटींच्या खंडणीची ही मागणी। बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तरुण तरुणींसाठी आयात निर्यात लॉजिस्टिक क्षेत्रातील प्रशिक्षण अभ्यासक्रम। स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने शिवसेना भवनात कार्यक्रमाचं आयोजन। उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार। नाशिकच्या मिरगाव या ठिकाणी आज ग्रामसभा होणार असल्याची माहिती। अशोक खरातनं ज्या गावात मंदिर उभं केलं तिथे ग्रामसभा, ग्रामस्थ काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष। कुख्यात अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील मालमत्तेचा लिलाव पूर्ण। खेड तालुक्यातील मुमके गावातील 4 कृषी मालमत्तेचा लिलाव। 4ही जमिनी दाऊद इब्राहिमची आई अबिनाबी यांच्या नावावर। मुंबईमध्ये भाजप कार्यालयाला मंत्रालयाजवळ आणखी 15,000 चौरस फूट जागा 30 वर्षाच्या भाडेतत्वावर देण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या अखत्यारीतील सामान्य प्रशासन विभागाचा हा निर्णय। कोल्हापूरमध्ये गॅस तुटवड्याचा छोट्या व्यावसायिकांना फटका। कोल्हापूरमधील अनेक नाश्ता सेंटर आणि चहाची दुकानं बंद। कोल्हापुरातील महावीर कॉलेज परिसरातील सर्व नाश्ता सेंटर आणि चहाच्या टपऱ्या बंद। सिंधुदुर्गात एलपीजी गॅस मिळत नाही, त्यामुळे बेकरी दुकानाला फटका। बेकरी उत्पादनाचे दर सुद्धा 5 ते 10% वाढले।
घरगुती गॅस वापरणाऱ्या व्यावसायिकांवर पुरवठा विभागाची कारवाई। मंठा शहर आणि तळणी परिसरातील कारवाईत 8 घरगुती गॅस सिलेंडर जप्त। पुरवठा विभागाच्या कारवाईने हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणले। युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेला गॅस तुटवड्याचा भंडाऱ्याच्या सनफ्लॅग स्टील कंपनीला फटका बसला। गॅस तुटवड्यामुळे कंपनीतील कॅन्टीन सेवांमध्ये तात्पुरते बदल, कॅन्टीनमध्ये जेवणातील पदार्थांमध्ये कपात, कामगार नाराज। रत्नागिरी या ठिकाणी 3 दिवसांपासून एलपीजी गॅसचा पुरवठा नाही, त्यामुळे गॅस पंप बंद। रत्नागिरीमधील एकमेव एलपीजी गॅस पंप बंद। मुंबईमधून येणारा एलपीजी गॅसचा साठा मिळाला नाही, त्यामुळे गॅसचे पंप बंद करण्यात आले अशी माहिती। बुलडाण्यामध्ये गॅस सिलेंडरसाठी एजन्सीवर नागरिकांची गर्दी, पोलीस बंदोबस्तात गॅस सिलेंडरचं वाटप। 10 दिवसांपासून बुकिंग करूनही गॅस सिलेंडर मिळत नाही। नागपूरमध्ये ऍडव्हान्स पेमेंट दिल्यानंतरच तेल कंपन्यांकडून पेट्रोल पंपांना डिझेल मिळेल। युद्धामुळे पेट्रोल पंपांना तेल कंपन्यांकडून उधारीवर इंधन मिळणार नाही। तेल कंपन्यांना मिळणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या पुरवठ्यात कपात होण्याची शक्यता। पुण्यातील कोंढवा परिसरात दुचाकीवरून येत राडा करणाऱ्या गुंडांचा मास पोलिसांनी उतरवला। रस्त्यानं जाणाऱ्या बँक कर्मचाऱ्याला आणि कुरिअर बॉयला कमरेच्या पट्ट्यानं मारहाण केल्याचा प्रकार, पोलिसांची कारवाई। लोणावळ्यातील आई एकविरा देवीचा 8 वर्षांपूर्वी चोरीला गेलेला कळस अखेर पुन्हा मंदिरात परतला। हा कळस लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मंदिरात आणण्यात आला। पुण्याच्या भोरमध्ये घराच्या अंगणात खेळणाऱ्या चिमुकल्या बहीण आणि भावांना भरधाव टेम्पोनं चिरडलं। 8 वर्षाच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू, 6 वर्षीय भाऊ गंभीररित्या जखमी। आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू। नागपूरमध्ये नोकरीचा आमिष दाखवून 45,50,000ची फसवणूक करणाऱ्या 6 आरोपींविरुद्ध पाचपावली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। लतीफ पठाण, आरिफ पठाणसह 6 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। रत्नागिरी शहर पोलिसांकडून ईदच्या पार्श्वभूमीवर संचलन, शहरातल्या संवेदनशील भागातून हे संचलन। पोलीस मिरकरवाडा, कोकळनगर परिसरात देखील संचलन। परभणीच्या पूर्णा रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांना अडवून जबरी चोरी करणाऱ्या 5 जणांना अटक। आरोपींकडून 6 दुचाकी आणि 11 मोबाईल जप्त। एकूण 8.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। इगतपुरीच्या टिटोली रेल्वे क्वार्टर परिसरातून बेपत्ता झालेल्या 2 अल्पवयीन बहिणींचा शोध लागला। भारत नेपाळ सीमेजवळच्या बिहारच्या भीमनगरमधून मुलींना ताब्यात घेतलं। मुली स्वेच्छेने गेल्या की फूस लावून नेलंय, याचा तपास आता सुरू आहे। धाराशिवमध्ये कला केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचा प्रकार, वेश्या व्यवसायाचे रॉकेट चालवणाऱ्या 9 जणांवरती गुन्हा दाखल, तर पीडित महिलेच्या तक्रारीमुळे प्रकरण समोर, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू। धुणं धुण्यासाठी गेलेल्या मायलेकीचा खदानीमध्ये बुडून मृत्यू, भोकरदन तालुक्यातील पंढरपूरवाडी या ठिकाणची घटना। कावेरी दशरथ मोहिते आणि सोनाली दशरथ मोहिते असं मृत मायलेकीचं नाव। पुणे जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका, जिल्ह्यात जवळपास 800 हेक्टरवर नुकसान। पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून तात्काळ पंचनामे करण्याचे प्रशासनाला आदेश। सोलापूरच्या माढा तालुक्यातील लोंडेवाडीसह माने गावामध्ये शेतकऱ्यांची द्राक्षबाग भुईसपाट, लाखो रुपयांचं नुकसान। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। धुळे तालुक्यामध्ये वादळाचा तडाखा, शेतातील पिकं जमीनदोस्त। माजी आमदार कुणाल पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। नुकसानग्रस्त पिकांना तातडीने पंचनामे करून अहवाल शासनास सादर करण्याची देखील मागणी। धुळ्याच्या साक्री तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची आमदार मंजुळा गावितांकडून पाहणी। गावितांकडून प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले। सोलापुरात मंत्री आशिष शेलार यांच्याकडून अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी। वादळी वाऱ्यामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी या भागामध्ये द्राक्षाची बाग भुईसपाट। जळगावच्या अंमळनेर तालुक्यातील शहापूरमध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान, हातातोंडाशी आलेलं मका पिकाचं नुकसान झालं। शेतकरी संकटात, तातडीने पंचनामे करावे, शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी। तिकडे परभणीमध्ये अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचं नुकसान, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या। काढणीला आलेला कांदा भिजला, कांदा जमिनीमध्ये सडण्याची भीती। 2 दिवसाच्या अवकाळी पावसाने आता बीड जिल्ह्यामध्ये तब्बल 156 हेक्टरवरील पिकांचं नुकसान केलं। प्रशासनाकडून पंचनामे करण्यास सुरुवात। गहू, हरभरा, बाजरी आणि इतर पिकांसह फळबागांचंही नुकसान। धुळे पालिका निवडणूक होऊन 2 महिने झाले तरी सभा नाही। स्थायी समिती सदस्य, स्वीकृत सदस्य, महिला बालकल्याण समितीची निवड लांबली। सोलापूर जिल्ह्यातील पहिली गुलाबी ई रिक्षा पंढरपूर शहरात रस्त्यावर, तर राज्य सरकारकडून महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि पर्यावरणपूर्वक वाहतुकीला चालना देण्यासाठी महत्त्वाची योजना।
पुणे नाशिक महामार्गावर 4 मिसिंग लिंक तयार करणार. चाकण तळेगाव शिक्रापूर मार्ग कोंडीमुक्त होणार. चाकणची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा हा निर्णय. रत्नागिरी नगर परिषद थकीत घरपट्टी आणि पाणीपट्टी विरोधात आक्रमक. शिवाय घरपट्टी थकवणाऱ्या 73 मालमत्ता सील. 61 नळ जोडणार तोडल्या. नगर परिषदेकडून मार्च अखेरीस केवळ 61% वसुली. बारामती तालुक्यातल्या जाळोजीमध्ये भैरवनाथ यात्रा साधेपणानं पार पडण्याचा निर्णय. अजित पवार यांच्या दुःखद निधनानं यंदा उत्सवातील जल्लोष टाळण्याचाही निर्णय.